निर्भय महाराष्ट्र, सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ। दारू आणि जेवणाचं बिल मागितल्यावर कमरेला लावलेले पिस्तूल काढून ते रोखून तू मला ओळखत नाही का असं म्हणून गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या दोघांना संत तुकारामनगर पोलिसांनी अटक केली आहे। याबाबत निवृत्ती वाघ यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी सनी परदेशी आणि रोहित बोथ यांना अटक केली आहे। हा प्रकार पिंपरीतील खराळवाडी येथील उडपी बार आणि रेस्टॉरंटमध्ये 6 ऑगस्ट रोजी मध्यरात्री नंतर 1:15 वाजता घडला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निवृत्ती वाघ हे उडपी बार आणि रेस्टॉरंटमध्ये मॅनेजर आहेत। त्यांच्या बारमध्ये रात्री 11 वाजता दोघे जण आले। सनी परदेशी आणि रोहित बोथ यांनी दारू आणि जेवण मागवले। दारू पिऊन त्यांनी जेवण केलं। रात्री उशीर झाल्याने त्यांनी हॉटेल बंद करण्याची वेळ झाली आहे, तुम्ही बिल द्या असं सांगितलं। तेव्हा ते बिल देण्याची टाळाटाळ करू लागले। तेव्हा 1:30 वाजता आल्याने त्यांनी पुन्हा बिल मागितले। सनी परदेशी याला या बोलण्याचा राग आला। त्याने कमरेला लपवलेले पिस्तूल काढून लोड करून वाघ यांच्यावर रोखण्याचा प्रयत्न करू लागला। तुला आता गोळ्या घालतो, तुम्हाला ओळखत नाही काय असं म्हणाला। तेव्हा वाघ आणि हॉटेलमधील इतरांनी धावत जाऊन त्याला पकडले। त्याच्याबरोबर असलेला रोहित बोथ हा पळून गेला। 112 वर फोन केल्यावर तातडीने पोलीस आले। सनी परदेशी याला पोलिसांच्या हवाली केलाय। पोलिसांनी रोहित बोथ याला पकडले। पोलीस उपनिरीक्षक जिनेडी तपास करत आहेत। निर्भय महाराष्ट्र, सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ।